बोरशेजी, आमचे लायन रमेश शर्माजी, सतीश भाई, त्याचबरोबर आमच्या नगरसेविका इथे आहेत, या लीडर आहेत, सगळ्या राष्ट्रवादीचे हे नेते आहेत, सगळे आपण सगळे बसलेले लोक इथे बसले काय खाली बसले काय सगळेच ताकदवान आहे आणि ही सगळ्यांची ताकद आपल्याला 13 तारखेला दाखवायची आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि राज्याचे समाज कल्याण मंत्री, आपण ज्यांना मागच्या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं ते माझे सहकारी चंद्रकांत यांचे, रिपब्लिकन पक्ष जवळ गटाचे नेते अध्यक्ष यांनी अतिशय योग्य वेळ घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी आरपीआयच्या आघाडीमध्ये सादर होण्याचा निर्णय घेतला. ते माझे तरुण सहकारी डॉक्टर राजेंद्र गवई, क्लब बोर्डाचे अध्यक्ष वेणुस्वामी नायडूजी, ब्लॉक अध्यक्ष वीरेंद्र उपाध्यायजी, रवींद्र पवारजी, एन.जी. वाघमारेजी, प्रवीणताई बच्चावजी, माजी आमदार पार्वताई पनवार, बाबू थॉमसजी, प्रल्हाद कंधारेजी, ब्लॉकचे उपस्थित असलेले अध्यक्ष कैलास आरवाडे, लक्ष्मण कोठारी, अजय त्यागी, अजितभाई, उपस्थित असलेले मंचावरील सर्व नगरसेवक, काँग्रेस, एनसीपी आणि रिपाईचे सर्व माझे सहकारी, पांडुरे साहेबांवर प्रेम करणारे सर्व माझ्या माता भगिनी, तरुण मित्र, बुजुर्ग बंधू आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की मागच्या निवडणुकीमध्ये एका चांगल्या व्यक्तीला आपण निवडून या ठिकाणी दिलं आणि महाराष्ट्राला एक चांगला मंत्री आपण मला उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आपल्या जनतेचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारा, केवळ टेंभूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब आणि उपेक्षित माणसाला न्याय देणारा आणि महाराष्ट्राचा समाज कल्याण विभाग समर्थपणे सांभाळणारा कोणी व्यक्ती असेल कुठे मी चंद्रकांत अंगवडे आहेत. आणि म्हणून अशा जनतेचे आम्हाला मानले पाहिजे की ज्यांनी एक चांगला लोकप्रतिनिधी आम्हाला महाराष्ट्राला मिळून दिलेला. मी मगाशी गवई साहेबांचे मुद्दा आभार यासाठी मानले. एकीकडे राज्यामध्ये तिसरी आघाडी निर्माण झाली असताना ती आघाडी नेमकी कोणासाठी कशासाठी निर्माण झाली हा संदर्भ महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाला. आम्ही एकीकडे राज्य सेक्युलर पक्षाच्या हातात सोपवलं पाहिजे ही भूमिका एका ठिकाणी होत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मांमध्ये जास्तीत जास्तीच्या हातामध्ये हा महाराष्ट्र सोपवता कामा नये ही भूमिका राष्ट्रवादीने स्वीकारली. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला मानून पवार साहेबांनी एकमेकांच्या आघाडीमध्ये साधून एकीकडे हा महत्वपूर्ण होत असताना दुसरीकडे तिसरी आघाडी स्थापन करणारे नेते जे आहेत ते कुठल्या विचाराने तिसरी आघाडी स्थापन करत आहेत हा विचार महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडला आणि म्हणून गवई साहेबांच्या सुरुवातीला झालेलं करेल योग्य वेळेस त्यांनी निर्णय घेतला. काँग्रेस आघाडीबरोबर झाले आणि महाराष्ट्रातील तमाम गरीब माणसाला निर्माण झाला. त्या नेतृत्वाने देश जिंकला. देशामध्ये सरकार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने स्थापन झालं आणि आपण हा नारा बुलंद केला. जिंकलं राष्ट्र
देशामध्ये मुलाच्या जाणीमध्ये नव्हतं. अनेक ठिकाणी अनेक लोकांचे निर्माण त्यावेळेस केले होते की देशामध्ये काँग्रेसला फक्त दीडशे जागा मिळतील. इलेक्ट्रॉनिक मीडियाने एक्झिट पोलमध्ये सांगितलं होतं की बहुमत कोणालाच मिळणार नाही, परंतु हे सगळे रिपोर्ट पोल ठरले आणि केंद्रामध्ये चांगल्या मताधिक्याने काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी निवडून दिला. जनतेच्या मनामध्ये काय होतं, कुठल्याही प्रकारच्या बाबतीत केंद्रामध्ये सरकार सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं. मनमोहन सिंगांच्या हाती सत्ता दिली आणि दाखवून दिलं की देशाला सरकार जे हवंय ते गोरगरीब माणसाची काम करणार, जनतेचे प्रश्न समजणार आणि मतदारसंघ सोडून पळून जाणारे व्यक्ती आम्हाला नको, तर मतदारसंघ सांभाळणारे नेतृत्व आम्हाला पाहिजे आहे. मगाशी कोणीतरी म्हणालं